हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेङ्कटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीदेवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. આજે અમે વિષ્ણુ સહસ્રનામાचे 95th 95चे श्लोको पळवे. अनंतो हुतभुग्भोक्ता सुखदो नैकजोग्रजः अनिर्विण्णः सदामर्षिः लोकाधिष्ठान मद्भुतः. अनंतो हुतभुग्भोक्ता सुखदो नैकजोग्रजः अनिर्विण्णः सदामर्षिः लोकाधिष्ठानमद्भुतः. अनंतो हुतभुक् भोक्ता दोन नाम असते. हुतभुक् भोक्ता जब एक नाम म्हणून येतं हुतभुक् भोक्त्रे नमः. हुतभुक् भोक्त्रे नमः. त्या हुतभुक् भोक्ता ಒಟ್ಟು करून हुतभुक् भोक्ता झाला. तशी मागिरी अनंतो हुतभुक् भोक्ता सुखदो सुखद नैकजः अग्रजः दोन नाव थई. नैकजः अग्रजः अनिर्विण्णः सदामर्षिः लोकाधिष्ठानम् अद्भुतः. लोकाधिष्ठानम् अद्भुतः लोकाधिष्ठानमद्भुतः. आता अनंताय नमः हुतभुक् भोक्त्रे नमः सुखदाय नमः नैकजाय नमः अग्रजाय नमः नैकजोग्रजः अनिर्विण्णाय नमः सदामर्षिणे नमः लोकाधिष्ठानाय नमः अद्भुताय नमः. या नामावळी जल्ले आता अर्थ पळया. अनंताय नमः न अंतः अनंतः तक्क न अंतः तक्क अंत्य मळेले ना एंड अंत्य मळे एंड एंड मळेले ना खंचान गुणान नामान रूपान कालान विभूतीन खंचाने तक अंत म्हणून न अंतः अनंतः अनंत गुण सगळे गुण सांगू शुरू केला. मी म्हणताना 60 गुण्य परिपूर्ण म्हणून म्हणताची सगुण मांत्र बेता गेला की असुचे ते 60 गुणी म्हळ्यार 60 गुण ते मांत्र सुचवता गेला की मागीर कितले गुण आस नमे अनंतानंत गुणान गुण ताका आसा म्हण आमी म्हणताची. खंयचे सकडी चांग गुण म्हण आमी लेखता पळय ते पुरे ताणें आमकां दिल्लेले. तशी अनंतानंत गुण आमकां दिना नाशिल्ले कितले की चांग गुण तागेले आसा. जगत्याक गोतना नाशिल्ले कितले की चांग गुण तागेले आसा म्हणटा तो अनंत गुणाचो. अनंत नाम म्हूण आमकां कळ्ळ्यात. आमी सहस्रनाम म्हूण सांगताचे. आमी सहस्रनाम सुरू करतना सुरेख म्हणलेला आचार्य मध्वानी एक नामाक 100 नाव सांगला 100 अर्थ सांगला. नामवाच्य शब्द त्या पुरे 100 इंतू एक नामाक 100 नाम म्हणले पळय ते नामवाच्य गुणवाच्य शब्द म्हणटना नाम अनंत गुण अनंत म्हण जालें न्हय. रूप अवतारू कितलो आमकां गोतसवे ना न्हय. आमकां गोत्तशिल्लो अवतारू आमी सांगिता ते गोतना ते कितले अवतारू. विभूती योगांत तो तागेली विभूती सांगता तितली मात्र तागेली विभूती वे ना आनी की चड विभूती आसता गेले. तशी कालान
अनंत म्हणले अनंत काल न अंतः कृतयुगांत शिलो त्रेतायुगांत शिलो द्वापरयुगांत शिलो आता कलियुगांतच वापस कृतयुग येतं नस युग पुरೈ युगाचे आवर्तन जावನು जत्तरे संधी काल येतना त्यादा नाही असं प्रतियुगाचे संधी कालांतू त्यादा नाही असं प्रळय कालांतू त्यादा नाही असं परमात्मा खंयची काला काही कालांतू ना म्हणना तशी त्याची काला नाही तो अनंत म्हणजे ताची खातीर तशी गुणानं नामानं रूपानं कालानं विभूतीनं अनंत जावन आशिल्लो पुराय अंत्य जल्ले म्हणलें रे तज्ञाय आसूचे म्हळ्यार परमात्मा मात्र देश काल गुण महिमा पुराय अंत्य नातिलो तेच हांव ताका अनंत म्हूण म्हणटाचे हुत बुक भोक्त्रे नमः हुत भूक भोक्त्रे नमः म्हळ्यार अग्नी मुखांतर आमी देवतेंक पुरे आहुती दिताची ते आहुती स्वीकार करचे कोण सर्वदेव नमस्कार केशवम प्रतिगच्छती म्हूण म्हणलेलें बरें ते सर्व आमी आहुती दिल्ले देवतेंक गेले अंतर्यामी जावन आशिल्ले परमात्मान स्वीकार करचे आमी देवतेंक म्हणून लेखून दिवच्या पुरोची आमकां अनुसंधान नाशच्या पुरो जाल्यार देवते परमात्मा पावयना अशी त्यांनी कसले घेनाची त्यांनी कसं घेतल्या परमात्माला नैवेद्य म्हणून सांगून घेवचे तशी त्यांनी तांकां दिवची सर्व आहुती परमात्मा पावोवन तागेले प्रसाद म्हूण सांगून त्यांनी स्वीकार करताची तशी सर्व अग्निमुखेन सर्व देवतेंकय कसं आहुती दिता तांगेले अंतर्यामी जावन स्वीकार करतलो प्रळया कालांतू सर्वांक भोग करतलो भोग म्हळ्यार भोगत्रे म्हळ्यार पोटा घेतलो म्हूण सांगून तशी प्रलय कालांतू सर्व जिवांक तागेले उदरांत दवरून घेना तो तशें हांव ताका भोगत्रे म्हणचे भोगत्र म्हणचे तशी जगत्याचे समस्त सात्विक सार म्हणटा पळय ते भोग करचे परमात्मान आमी चांग वाईट कसं करल्यार आमगेले कर्मफला अनुसार म्हणून म्हणटाची जाल्यार परमात्मो चांगांतुले सात्विकांतुले सत्व रस सत्व सार पुराय अप्राकृत ते तो घेता ते भोगता तो दुःखा विशयी नंचिना ताका कश्ट पुरे तो आमकां भोगू दिता चांग कसं असं समजतं चांग जिवांक ते चांग भोग करूं दितात त्या भोग तांगेले अंतर्यामी जावन तोचे स्वीकार करता तशी जिवांक सुख दुःखादी दिवन भोगूक दिवन रक्षण करतलो देखून ताका हुत भोगत्रे म्हूण म्हणीत सुखदाय नमः सुख दितलो मनाक शांती दितलो मस्त आनंद दितलो सु म्हळ्यार चांग ख म्हळ्यार इंद्रियांकय ख म्हणटाची तशी चांग इंद्रिय आमकां आसल्यार चांग म्हळ्यार कसं न्ही चांग दोळो चांग म्हळ्यार दोळ्या दृश्टी चांग आसल्यार कान्ना शब्द आयकूच शक्ती चांग आसल्यार म्हणून त्या लौकीक विशय जाल्यार चांग दोळो चांग कानो म्हळ्यार परमात्माक पळोवंक तसलेची भाग्य सुच्यो दोळ दिवका ताणें परमात्माला विशय आयकूच तसले भाग्य आमगेले कान्ना दिवका तशी चांग इंद्रिय म्हळ्यार तशी जिब्बेन परमात्माले विशय सांगची तशी करका तशी परमात्मो चांग पुराय दिवन राखतलो म्हणून न एक एक नाही म्हळ्यार जन्म म्हणल्यार एक जन्मशील नाही तो म्हण अनेक अवतार घेवन येयलो म्हणटाच आमी अनेक रुपान अनेक जिवालांतसून तो रक्षण करतलो परमात्मो जाल्यार तो एक रुपी अनेक रूपान सर्व जिवांत तो अंतर्यामी जावन आसल्यार तो एकूय एकलो एकरूपी एकमेव द्वितीय म्हणटाची थंय द्वितीय म्हूण कोणें आसल्यार मानना हाका एकमेव न द्वितीय हा म्हूण म्हणचें तशी कोणेय ताका समान नांची ना तशें जावन तो एकतत्व जावन आशिल्लो अनेक रुपान आसल्यार एकतत्व जावन आशिल्लो न एकज तशी अग्रज म्हळ्यार मालघोड सृष्टी प्रारंभ करचे पशी फुडेंची तो आशिल्लो ताणें सृष्टी प्रारंभ करची म्हळ्यार ह्या सृष्टी आशिल्ले समस्त जिवाक तो मालगडो जालो बैबे तशी आमी जिवांतुलो सुरवेचो म्हळ्यार ब्रह्म म्हणटाची सर्व जिवांतूल सुरवेचो ब्रह्म ताजे पशी फुडें परमात्मान वायू सृश्टी केलेले तशी अग्रज म्हळ्यार तांगेल्या पशी सुरवेचो परमात्मोची तशें न्हू अग्र जायते सुरवे दुखून आशिल्लो लक्ष्मीकय चतुर्मुख ब्रह्माकय वायुदेवांकय पुराय जनाक मालगोड जावन आशिल्लो सुरवेक आशिल्लो तशें जावन ताका अग्रजाय नमः अनिर्विण्णाय नमः निर्विण्ण म्हळ्यार कसं जाता म्हळ्यार निर्विण्ण म्हळ्यार दोनी अर्थ सांगूं येता एक बेजार जावचे निर्विण्णता मस्त मना दुःख बेजार जावचे निर्विण्णता म्हळ्यार निस्पृह स्वार्थ नातील आसूचे
दोन अर्थार आमी ताका परमात्माका निर्विण्ण म्हणित कित्याक म्हळ्यार ताका बेजार म्हणलो ना. तो सृश्टी स्थिती लय करतोर आसता जाल्यार म्हाका आजी उपगणे आजी हांव कामार रज घालता म्हण म्हणा तो. ताका बेजार म्हणलेलें ना. कितलेची तागेल्या मागोची प्रती भक्त तागेल्या मागतोर आसताची जाल्यार कितली मागतात तुमी म्हण म्हणा तो. तांतूय ताका बेजार ना. तशी केन्नाय बेजार ना, केन्नाय निस्पृह स्वार्थ ना तिला सोचो. जगत्य पालन करतलो, कोणालय निमती ताका बेजार म्हण म्हणलेलो ना. तशी अनिर्विण्ण हा, खंयचे विशयान तूं कोणालय निमती बेजार म्हण ना ताका. सामान्य जावन आमकां बेजार जाता, खंयच्या निमती बेजार जाता कसं की एक आमकां अपेक्षा आशिल्लें तें आमकां मेळ्ळी. जेव्हा आमकां कसलं की ना पुराय जाल्यार आस आमगेल्या कसलं की एक ना तशें पुराय जाल्यार कसं की एक आमगेलें ना न्यून. त्या न्यूनते निमती आमकां बेजार जावचें जाल्यार परमात्मा कसले न्यूनतस्व ना. तशें जावन परमात्माक खंयच्याच्याय ताका न्यूनत ना देखून ताका बेजारू ना. आमी महाभारतांत गांधारीन कृष्णाक शाप दिवचे आसा तुगेले सगळे यदुवंश नाश जाता म्हूण. जाल्यारय ताका बेजार जाल्ला ना. तागेले दोळे द्रकची सर्व वंशाचे मारून घेवन मरतात न्हय तेदनाय ताका बेजार जायना. इत्या म्हळ्यार ताका गोत आसा परमात्मा हे पळय तागेलो खेळ न्हय. तशी ताका कसलें न्यूनत म्हणलेलें ना. तशें जावन ताका कसलें बेजार ना. तशी अनिर्विण्ण सदा मर्षिणे नमः. सदा मर्षी सदा मर्षी सदा मर्षिणे नमः. मर्ष म्हळ्यार सैसूचें, मर्ष म्हळ्यार सैसूचें, सैसून घेता ताका क्षमा गुणप्रधान म्हणटाची, करुणा सागर म्हणटाची, क्षमा मुर्ती म्हूण म्हणटाची. भक्त तागेले भक्त जावका त्या भक्तान सहस्र अपराध केल्यार सैसून घेता तांकां क्षम दिता. भक्त जावकाची तांणी सात्वीक जावकाची. सात्वीक जन कळना नशी कितली की चूक जाता तांगेल निमती. भक्तजनाल निमती कळना नशी चुकी जाता जाल्यार परमात्मो ते सर्व अपराध क्षम करता तो. अपराध सहस्राणी क्रियंते अहर्निशम मया म्हूण आमी शरण येतात न्हू तागे लागीं. तेदना तो आमकां क्षम दिता. इत्या म्हळ्यार ताका म्हणचे आमी करुणा सागर म्हणून. जाल्यार तो अमर्श सदा मर्षिणे नमः सदा अमर्षिणे नमः म्हूण म्हणल्यार सत अमर्षिणे नमः सदा अमर्षिणे नमः. तशें लेखल्यार ताका अमर्श इत्ते ताका दुश्टतन जनाले दुश्टतन सैसून घेना तो. तो अवतार घेवन येवचेची दुश्ट जनांक शिक्षा करचे खातीर. तशी सदा अमर्षिणे नमः सदा अमर्षिणे नमः. मर्ष जेव्हा अमर्ष दोन्ही इलाकार आमी अर्थ घेवेत. लोक अधिष्ठानाय नमः. लोकाधिष्ठानाय नमः. अधिष्ठान म्हळ्यार आधार आश्रय. परमात्मा सगळी ब्रह्मांडाकची तो मूल आधार तो अधिष्ठात्र तो परमात्मा सगळे जगत्याचे अधिष्ठात्र म्हणटाची, आश्रय दिता म्हणटाची. ते ताण भगवद्गीते सांगला न्हय. सर्वलोकम इदम मया प्रोते सूत्रे मणिगणा इव. हे आम सूत्रे मणिगणा इव म्हणला एक सुतान तूं सर्व मणी पणसून चंद हार करता पळय ताका आधार तेदना कसो आसता सूत. तशी हे सगळे जीव जगत तूं आम सुतान पणसून सुतांत पणशिल्या बरें करून घेतला तें सूत आपण सर्वांकय आधार आपण म्हूण सांगून तो म्हणटा. तांत पळय आतां एक मणया हार करे तांत सूत दिसतवे ना जाल्यार जगत्य दिसता न्हय. अधिष्ठान दिसना जाल्यार जगत्य दिसता. तशी लोकाधिष्ठानाय नमः अद्भुताय नमः. परमात्मा भारी एक नमने आश्चर्याचो. ताका पळयल जनाकय तागेले अद्भुत रूप गुण वर्णन करूं साध्य ना. अद्भुताय नमः भारी एक नमने अद्भुत आश्चर्याचो. ताका पळयल तितलें पळया म्हूण दिसता. आमी भगवद्गीतेंत विश्वरूप दर्शन योगांत पळयतात न्हय. अर्जुन सांगता तूं अनेकाद्भुत दर्शन म्हूण सांगून तुका कसो पळोवचें परमात्मा, तुगेलें रूप कसो पळोवचें, तुगेले ते कितले तुका शीर्ष आस, कितले हात आस, कितले देह आस, कितले आयुध धरून घेवन आयला तूं, कितली एक अद्भुत रूप तुगेलें म्हाका पळोवच्याक दोन दोळे पावनाची म्हूण तो सांगता अर्जुन. तितले अद्भुत रूप तागेलें परमात्माले. रूप म्हणजे गुण गुण तशीच अद्भुत वर्णन करूं साध्य ना. तेच नव परमात्मान सांगचे दोन्ही अध्यायांत परमात्मा गीतेंत सांगता पळया. कश्चिद आश्चर्यवत् पश्यति कश्चित् एनम आश्चर्यवत् वदति तथैव चान्यम् आश्चर्यवत् च एनम अन्यः शृणोति श्रुत्वापि एनम वेद न चैव कश्चित्. म्हळ्यार आश्चर्यवत् पश्यति कश्चित् एनम
ಏನಮ್ಮಳ ಪರಮಾತ್ಮಕ ಆಶ್ಚರ್ಯವತ್ ಪಶ್ಯತಿ ಕಶ್ಚಿತ್. ಸ್ವಲ್ಪ ಜನ ತಕ್ಕ ಆಶ್ಚರ್ಯಾನ್ ಪಳೀತಚ್ ಕೈ ಆಶ್ಚರ್ಯವತ್ ವದತಿ ತಥೈವ ಚಾನ್ಯಂ. ಸ್ವಲ್ಪ ಜನ तागेल विषय भारी अद्भुत जावन सांगताच काही. आश्चर्यवच्च एनम अन्य शृणोति वैवे म्हूण सांगून आश्चर्यार तागेल विषय ऐकताच काही. श्रुत्वापि एनम वेद न चैव कश्चित्. कितली ऐकल्यारी ताका पूर्ण जावन कोणय अर्थ करूंक घेतिलस्वे ना. इतक म्हणा तो अद्भुत जावन आशिल्लो म्हण तशी परमात्मो अद्भुत. आता अनेक श्लोक. सनातनतमः कपिलः कपिरव्ययः स्वस्तिदः स्वस्तिकृत् स्वस्ति स्वस्ति भुक् स्वस्ति दक्षिणः. सनातनतमः सनातनतमः कपिलः कपिरव्ययः कपिलः कपिः अव्ययः. सनातनतमाय नमः कपिलाय नमः कपये नमः अव्ययाय नमः. कपिरव्ययः कपिः अव्ययः कपये नमः अव्ययाय नमः. स्वस्तिधाय नमः स्वस्तिकृत् स्वस्तिकृते नमः स्वस्ति स्वस्तिने नमः स्वस्तिभुक् स्वस्तिभुजे नमः स्वस्ति दक्षिणः स्वस्ति दक्षिणाय नमः. ये नामावळी. सनातनतमाय नमः कपिलाय नमः कपये नमः अव्ययाय नमः स्वस्तिदाय नमः स्वस्तिकृते नमः स्वस्तिने नमः स्वस्तिभुजे नमः स्वस्ति दक्षिणाय नमः. सनातनतमाय नमः. सनात केदनाय केदनाय केदनाकई असुच परमतत्व म्हणतात. केदनाकई असतो केदनाय असतो अव्यय म्हूण सकट म्हणटा पळय ताका परमात्माक. तशी सनात कितले की काळ पुडदुकून अग्रज म्हणटना येयले पळय तेचे अर्थ हांगा. आनी सनातनतमः सन म्हळ्यार सर्व कालांतू तन म्हळ्यार आश्चत असलो. तमः म्हळ्यार नियंत्रण करचें तसलो. तशी पितामह ब्रह्माकय पुरातन जावन आसून शाश्वत जावन आशिल्लो तसलो. सर्व कालांतूय शाश्वत जावन आसून सर्व जिवांक तागेल नियंत्रणाक दवरचो तसलो परमात्मो सनातन तमाय नमः. तमः सनातन तमः केदनाय आस केदनाय आस पुरातन काला दुखून आस. सर्व जिवांक पितामह ब्रह्म वायू लक्ष्मी पुरजनाकय पुरातन जावन आशिल्लो. आनी तेदन दुखून सर्व लक्ष्मी आदी ब्रह्मादी जावन सर्व जनाक तागेल नियंत्रणाक दवरून घेवन आशिल्लो. अनादी नित्य जावन आशिल्लो जीव प्रकृती आनी काल. तेवय सनातन केदनाय आसूची तत्व म्हणटाची ताकाय तेवय अनादी नित्य म्हूण म्हणटात न्हय जिवांकय प्रकृतीकय कालाकय. तशी हे पुरे तत्व केदनाय आसूचें म्हळ्यार पुरातन सनातन तत्व म्हणची ताका. तसल तत्वाकय नियंत्रण करतलो परिपूर्ण जावन आशिल्लो निर्विकार स्वरूप जावन आशिल्लो खंयची सकड अर्थ म्हूण येता ताका सनातन तमः. आतां कपिलाय नमः. आमकां गोत परमात्मा कपिलावतार घेवन येयलो. भागवत आयकतना आमी आयकलेच ही काणी. कर्दम प्रजापती स्वयंभुव मनुल काळांतो कर्दम प्रजापती म्हूण एकलो प्रजापती आशिल्लो. तागेल बायल देवहूती. तशी कर्दम प्रजापतींनी देवहूतील पूत जावन कपिलावतार जावन आयिल्लो परमात्मो. आनी ताणें सांख्यशास्त्र आवसूक बोधन करचें म्हणून आवसूक निमित्त करून सगळे जगत्या दिल्लेलें कपिलावतारी भगवंतान. कशी गीताशास्त्र भगवद्गीत म्हणलेलें एक शास्त्र परमात्मान अर्जुना निमित्त करून जगत्या दिली की तशी देवहूतीक निमित्त करून कपिलावतार घेवन येईल परमात्मान सांख्यशास्त्र ज्ञान परमात्माला ज्ञान सांख्य म्हळ्यार त्या जगत्याक ताणें दिल्लेलें. क अन्य करतो सांगिल्लें. क म्हळ्यार ब्रह्माक म्हणटाचे आमी. प म्हळ्यार पालन करचें. ल म्हळ्यार स्विकार करचें. तशी परमात्मो विहित कर्म करचें जनांक म्हळ्यार ब्रह्मादी सर्व जिवांक पालन करता तो. तशीच हांगा जगत्यांतू विहित कर्म करचें. विहित कर्म करचें जन म्हळ्यार धर्मिश्ठ जन तांकां तो पालनय करता
तो स्वीकार करता म्हळ्यार तागेल लोकां व्हरता स्वीकार करचें म्हळ्यार कसं तागेल लोकां व्हरता मुक्ती दिता म्हूण तशी कपिलाय नमः आतां कपये नमः कपये नमः कपी इतें म्हणचें कपी म्हळ्यार क म्हळ्यार सूख आनी प म्हळ्यार पित्तलो प म्हळ्यार पिबती तशी जाल्यार हांगा सूख पित्तलो म्हळ्यार कसं न्ही सदा आनंदमय जावन आशिल्लो परमात्मो ताका दुख्ख म्हळेलें ना केन्नाय सुखान तूं वचची ताणें तशें जावन ताका सदा पूर्ण आनंदमय परमात्मा जाल्यार देखून ताका कपी म्हणटाची अन्यक कंपयती इति कपिः म्हणटाची कंपयती इति कपिः म्हळ्यार तो गडगडीची म्हळ्यार ताका पळयल्यार खडखड येताच कोण कंपयती तांकां गडगडायता तो म्हूण भंयान कोणाक धर्महिनांक धर्मभ्रश्टांक नीतिभ्रश्टांक दुश्टांक सगळीं तांकां पळयल कुडल्या भंयान कडकडायत कयतो म्हळ्यार ताका पळयल्यार ते दुश्ट जन अज्ञानी जन धर्मभ्रश्ट जन भित्ताची म्हूण तशी भिवयतलो म्हूण म्हणलें ताका कपी कंपयती इति कपिः आतां अव्ययाय नमः हें ಕೆಲವು ಕಡೆन ಅಪ್ಯಯ म्हूण दितात ಕೆಲವು कडेन अव्यय ಕೆಲವು ಬುಕ್ಕಾಂತೂ ಅಪ್ಯಯ म्हूण आसा ಕೆಲವು ಬುಕ್ಕಾಂತೂ कपिरव्यय आसा कपिरप्यय आसा दोन्ही काही अर्थ सांगूं येता अव्यय मस्त पंत इला अव्यय म्हळ्यार नाश नातिलो जनन मरण नातिलो खंयचे विशयांत ताका व्यय न्यून म्हळेलें नांचिना तशें जावन अव्यय अप्यय इतें म्हणलें अप्यय म्हळ्यार प्रलय कालांतू सर्वांकय तागेले उदरांतू दवरून रक्षण करता तो तशें जावन तो अप्यय आतां स्वस्तिदाय नमः स्वस्ती शुभ मंगळ ताका स्वस्ती म्हणजे स्वस्ती म्हळ्यार दितलो स्वस्तिदाय तो केन्नाय जगत्याक मंगळ दितलो चांग करतलो बरी दितलो तशें जावन ताका मंगलानां मंगलः पवित्राणां पवित्रं यो मंगलानां च मंगलः म्हूण म्हणलें भीष्मान सर्व जगत्याक मंगळ करतलो निरंतर मंगळ दितर सुच परमात्मो सदा काल संकट दुख्ख कसले ना नशी आनंदमय जावन आशिल्ले स्थिती कोणा दिता सज्जनांक दिता दुष्टांक न्ही सज्जनांक दितल परमात्मो स्वस्तिदः स्वस्ति कृते नमः जिवनांतू सज्जनांक केन्नाय मंगळ करता तशें जावन स्वस्तिदाय नमः म्हणलें स्वस्तिदाय दितलो स्वस्ति कृते नमः मंगळ करतलो एकच स्वस्तिदाय दितलो हांगा स्वस्ति कृते करतलो चांग करतलो बरेपण करतलो आनंद सृष्टी करलेले परमात्मान तशें जावन ताका शुभ आनंद मंगल ह्या पुराय स्थिती सृष्टी करतलो तशें जावन ताका स्वस्ति कृते नमः आतां स्वस्ति कृते नमः स्वस्तिदाय नमः शुभ म्हळेल केल्लेल ताणेची तशें जावन तो शुभ दिता मंगळ म्हळेल केल्लेल ताणेची तशें जावन जनांक मंगळ दिता तशी आनी कोण सज्जन ताका शरण येता की तांकां स्वस्ति कृते तांकां बरेपण करतलो तशीची स्वस्तिने नमः इतक म्हळ्यार तोची मंगळ आतां स्वस्ति कृते स्वस्तिदाय म्हूण ताका म्हूण काजल्यार तो स्वस्ति इतें म्हळ्यार तोची मंगळ स्वरुपी सदा आनंद स्वरुपी ताका तशें जावन आमी परमात्मा सच्चिदानंद स्वरुपी म्हणटाची तशी सदा आनंद स्वरुपी सच्चिदानंद स्वरुपी जावन आशिल्लो परमात्मो स्वस्ती त्या कारणा खातीर सदा काळ घरांत संतोश आसचो म्हणचे खातीर न्हय आमी घरा बागलांत स्वस्ती बरोवचें स्वस्तीक चिन्ह घालताचें पळया तशी परमात्मो मंगळ स्वरूप आनंद स्वरूप जाल्यार देखून ताका स्वस्तिने नमः म्हणचें आतां भुजे नमः स्वस्तिकृत स्वस्ति हांगा दिला न्हय स्वस्तिदाय स्वस्ति कृते नमः स्वस्तिने नमः स्वस्ति भुजे नमः निरंतर आनंद भोग करतलोय परमात्मो सकट जिवांक आनंद दिवन ते आनंद जिवांनी आनंद भोगतना त्यांनी जावन भोगचे तांगेले अंतर्यामी जावन आशिल्लो परमात्मान म्हूण आमी तवळी पळयला तशी निरंतर आनंद भोग करतलो भोगतरे तशें जावन परमात्मो सगळे जगत्याचे समस्त आनंद दितलोय तोची भोगतलोय तोची तशें जावन स्वस्ति भुजे नमः
स्वस्ति दक्षिणाय नमः परमात्माक निरंतर आराधन करची भक्तांक निरंतर आनंद दितो तो. स्वस्ति दक्षिणाय नमः निरंतर कोण आराधन करता त्या भक्तांक निरंतर आनंद खंडित दिता परमात्मा. तशीची महालक्ष्मीक तागेले हृदयांतू खई हृदयांतू दावे बदीन हृदय सुचे थई धारण करता दावे बदी केदनाय दक्षिण वाम भाग म्हणटाचे. तशी परमात्मो बरी करची तसं लक्ष्मीक तागेले दावे बदीन दक्षिण भागान तो धारण करता देखून ताका आनंदमय मंगळमय जावन आशिल्लो परमात्मा देखून ताका स्वस्ति दक्षिणाय नमः म्हणटाचे. तशी हांगा ह्या श्लोकांतू आमकां परमात्मो हांगा दिला कसं नेम म्हळ्यार सनातनतमः कपिलः कपिरव्ययः स्वस्तिदा स्वस्तिक स्वस्ति स्वस्ति बुक स्वस्ति दक्षिणः. तशी केदनाय आसूचो केदनाय श्रेष्ठ जावन आशिल्लो केदनाय सनातन जावन आशिल्लो पुराय जनाके सुरवे आसूचो परमात्मो सनातनतमः कपिलः म्हळ्यार तो जगत्याक आनंद ज्ञान म्हळेल दिवन ज्ञान सांख्यशास्त्र दिवन कपी म्हळ्यार सदा पूर्णानंदमय जावन आशिल्लो परमात्मो ज्ञान म्हळ्यार पूर्णानंदमय स्थिती. कोण अपरोक्ष ज्ञान पावला की तांकां पुराय पूर्णानंद मेळटा म्हळ्यार खंडीत तशें जावन ज्ञान दिता परिपूर्ण आनंद दिता तो केन्नाकय नाश नातिल देखून सर्व कालांतूय ते प्रलय कालांतू समीत सर्व जिवांक रक्षण करता निरंतर मंगळ करता जीवनांतू सज्जनांक केदनाय मंगळ दितलो इता म्हळ्यार तागेले आसूचे बरेपण मात्र तशी निरंतर आनंद तो जिवांक चांग जिवांक भोगयताय ते तोवय भोगताय. आनी परमात्मा कोण निरंतर आराधन करता तांकां केदनाय आनंद दिता. लक्ष्मी देवीक तागेले हृदयांचे दावे भागांत तो धारण करून आसचो परमात्मा देखून ताका स्वस्ति दक्षिणाय नमः स्वस्ति दक्षिणः म्हणटाची. आनीची श्लोक आमी पायचे दिसाक पळोवया. आजी सांगेल सर्वई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.